ही आहे आजच्या दीप अमावस्येच्या पूजेची सुंदर तयारी. पण याआधी हे दिवे स्वच्छ करून पूजेसाठी तयार केले. आज दीप अमावस्या. घरातले दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करून त्यांच्यामध्ये प्रकाश आणि सकारात्मकतेचे स्वागत करण्याचा हा सुंदर दिवस. आषाढ महिन्यातील अमावस्येला महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांमध्ये दिव्याची अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या म्हणून दीपपूजन करण्याची परंपरा आहे. हाय हॅलो नमस्ते, मी धनश्री कदम या आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्लॉगमध्ये आपण दीप अमावस्येचे महत्त्व जाणून घेणार आहोत, दिव्यांची तयारी करणार आहोत आणि दीपांची पूजा कशी केली जाते तेही पाहणार आहोत. या दिवशी घरातील जुने दिवे, समया आणि दीपपात्रे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. धर्म परंपरेत दीप हा अग्नी आणि तेजाचे प्रतीक मानला जातो. अग्नीला वैदिक परंपरेत देवतांपर्यंत हवीरभाव पोहोचविणारा माध्यम स्वरूप मानले जाते. त्यामुळे दीप प्रज्वलित करणे हे केवळ प्रकाश करण्यापुरते मर्यादित नसून ज्ञान, पवित्रता, सात्विकता आणि मंगलतेचे प्रतीक मानले जाते. अमावस्येचे धार्मिक महत्त्व. अमावस्या म्हणजे सूर्य आणि चंद्र एका राशीमध्ये येण्याची तिथी. चंद्राचा प्रकाश दिसत नसल्यामुळे या तिथीला अंतर्मुख होणे, आत्मचिंतन, देवस्मरण आणि पितृस्मरण यांना परंपरेत महत्त्व दिले जाते. अमावस्येच्या दिवशी आपल्या कुलपरंपरेनुसार पितृस्मरण, तर्पण, दान, जप, देवपूजा, दीपदान यासारख्या धार्मिक कृती केल्या जातात. मात्र तर्पण किंवा श्राद्धाची पद्धत आपल्या कुलाचार आणि पुरोहितांच्या मार्गदर्शनानुसारच करावी. सर्वप्रथम घराची शुद्धता करावी. दीपपूजनापूर्वी घरातील अनावश्यक वस्तू आणि कचरा काढून घर स्वच्छ करावे. विशेषतः देवघर, स्वयंपाकघर, घराचे चारही कोपरे, प्रवेशद्वार, जिन्याखालील जागा, अंधाऱ्या व कमी वापराच्या जागा स्वच्छ कराव्यात. काही लोक परंपरांमध्ये कडुनिंबाच्या फांदीने घरातील कोपरे झाडण्याची प्रथा आहे. ही कृती करताना मनात भावना ठेवावी. माझ्या घरातील अशुद्धता, नकारात्मक विचार, कलह आणि दुःख दूर होऊन घरात शांती, आरोग्य, समाधान आणि सात्विकता नांदो. कडुनिंबाचा वापर हा पारंपरिक आहे, त्याला अंधश्रद्धेने किंवा निश्चित आध्यात्मिक परिणाम देणारा उपाय म्हणून पाहण्याची गरज नाही. घराची स्वच्छता केल्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. घरात शुद्धीकरणासाठी श्री विष्णूंचा तुम्हाला येत असलेला कोणताही एक मंत्र म्हणू शकता. मनुष्य बाहेरून किंवा आतून कोणत्याही अवस्थेत असला तरी भगवान विष्णूंचे स्मरण केल्याने तो अंतर्बाह्य शुद्ध होतो. जुने दिवे का स्वच्छ करावेत तर आपल्या घरातील दिवे वर्षभर वेगवेगळ्या पूजांमध्ये वापरले जातात. दिव्यांची अमावस्या हा त्या दिव्यांची स्वच्छता, पुनर्पूजा, कृतज्ञता, प्रकाशाचे महत्त्व स्मरण करण्याचा सुंदर दिवस मानला जातो. मातीचे, पितळेचे, तांब्याचे किंवा पारंपरिक धातूचे दिवे आपल्या परंपरेनुसार वापरता येतात. दिवे स्वच्छ करताना त्यावरील जुनी काजळी आणि तेल पूर्णपणे साफ करावे. माझ्याकडे असलेले हे दिवे मी अगोदर पितांबरीने घासून घेतले आणि धुवून घेतले. त्यानंतर पुन्हा एकदा साबणाने घासून धुवून घेतलेत. यानंतर कापडाने स्वच्छ पुसून घेऊन कोरडे करणार आहेत. पितळेचे दिवे धुतल्यानंतर ते व्यवस्थित पुसून घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण दिव्यांवर पाण्याचे थेंब राहिले तर त्यावर पाण्याचे डाग पडू शकतात. म्हणून दिवे धुतल्यानंतर लगेचच मऊ आणि कोरड्या कपड्याने अगदी व्यवस्थित पुसून घेतले. त्यामुळे दिवे स्वच्छ, कोरडे आणि छान चमकदार राहतात. दीपाचा आध्यात्मिक अर्थ आहे. एक छोटासा दिवा आपल्याला खूप मोठा संदेश देतो. अंधार कितीही असला तरी एक प्रकाश त्याला दूर करू शकतो. त्याचप्रमाणे दुःखात आशा ठेवा, अडचणीत धैर्य ठेवा, अज्ञानात ज्ञान शोधा, निराशेत श्रद्धा ठेवा आणि संकटात देवाचे स्मरण करा. दीप बाहेरचा अंधार दूर करतो, ज्ञानाचा दीप अंतर्मनातील अंधार दूर करतो. आता सगळे दिवे स्वच्छ करून व्यवस्थित पुसून घेतले आहेत आणि पूजेसाठी अगदी तयार आहेत. चला तर मग आता दीप अमावस्येची पूजा सुरू करूया. पण पूजा सुरू करण्याआधी कणकेचे दिवेही बनवून घेऊया. कणकेचे दिवे बनवून त्यामध्ये वात आणि
तेल घालून हे दिवेही पूजेसाठी तयार करून घेणार आहे. कणकेचे दिवे बनवताना प्रत्येक घराची पद्धत थोडी वेगळी असते. काही जण हळद आणि मीठ घालून दिवे बनवतात, तर काही जण त्यामध्ये गूळसुद्धा घालतात. तुमच्या घरात जशी परंपरा आहे त्याप्रमाणे तुम्ही कणकेचे दिवे बनवू शकता. तसेच कणकेचे दिवे काही ठिकाणी 5, 7 किंवा 11 अशा विषम संख्येत बनवण्याची पद्धत आहे. प्रत्येक घरची आणि प्रत्येक भागाची परंपरा वेगळी असू शकते. त्यामुळे आपल्या घरात जशी पद्धत आहे त्याप्रमाणे दिवे बनवू शकता. मी इथे मोदकासाठी कणकेची कळी करतात अगदी त्याच पद्धतीने 5 ज्योतींचे दिवे बनवत आहे. कणकेचे दिवे तुम्हाला आवडतील त्या आकाराचे बनवू शकता. आपल्या घरच्या परंपरेनुसार आणि सोयीप्रमाणे दिव्यांचा आकार ठरवून ते सुंदर पद्धतीने तयार करून घ्या. या दिव्यांमध्ये मी फुलवाती आणि तूप वापरणार आहे. त्यामुळे दिवे तयार झाल्यावर त्यामध्ये फुलवाती ठेवून तूप घालून हे दिवे पूजेसाठी सज्ज करून घेणार आहे. आता दीप अमावस्येच्या पूजेची सगळी तयारी झाली आहे. पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य एकत्र करून घेतलं आहे. दिवेही तयार आहेत. आता या दिव्यांची विधिवत पूजा करूया. इथे तेलाचा दिवा लावायचा की तुपाचा असा प्रश्न असेल तर दोन्हीची धार्मिक परंपरा आहे. तुपाचा दिवा देवपूजा, सात्विक आणि मंगलतेशी जोडला जातो, तर तिळाच्या तेलाचा दिवा अनेक धार्मिक परंपरांमध्ये विशेष मानला जातो. इतर शुद्ध तेल आपल्या कुलाचारानुसार सुद्धा वापरता येते. महत्त्वाचे म्हणजे दिवा सुरक्षितपणे प्रज्वलित करणे आणि पूजा श्रद्धेने करणे हे आहे. आपल्याला चौरंगावर दीपमांडणी करायची आहे. घरातील सदस्य स्नान करून शुचिर्भूत झाल्यानंतर पूर्वाभिमुख बसावे. सर्वात आधी पूजेची जागा स्वच्छ करून तिथे सुंदर रांगोळी काढून घ्यायची. स्वास्तिक काढून त्यावर हळद कुंकू वाहिलं आणि मग त्यावर चौरंग ठेवला. चौरंगावर स्वच्छ वस्त्र अंथरून घेतलं. त्यानंतर प्रत्येक दिव्यासाठी तांदळाची छोटी रास करून घेतली. या तांदळावर आता आपले दिवे व्यवस्थित मांडून घेणार आहोत. फुले सजवावीत. शक्य असल्यास 2 समया ठेवाव्यात. काही कुटुंबांमध्ये घरातील प्रत्येक सदस्यासाठी एक दिवा लावण्याची प्रथा आहे. ही संख्या शास्त्रातील बंधन समजू नये. आपल्या घरच्या परंपरेनुसार दिव्यांची संख्या ठेवावी. सर्व दिवे प्रज्वलित केल्यानंतर त्यांची पूजा करावी. गंध, अक्षता, हळद कुंकू, फुले, धूप, दीप नैवेद्य अर्पण करावा. यानंतर हात जोडून दीपदेवतेला नमस्कार करावा. दीपदेवतेसमोर प्रार्थना. परंपरेनुसार पुढील प्रार्थना म्हणता येते. यानंतर मनापासून प्रार्थना करावी. आता कणकेचे दिवे प्रज्वलित करून त्याच दिव्यांनी बाकीचे सगळे दिवे ओवाळून घेतले. दीपज्योतीच्या प्रकाशाने सगळे दिवे उजळून निघाले आणि पूजेचं वातावरण खूपच प्रसन्न झालं. हे दीपदेवता, माझ्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर होऊ दे. माझ्या मनाला ज्ञान, विवेक, धैर्य आणि सद्बुद्धी प्राप्त होऊ दे. माझ्या घरात शांती, आरोग्य, समाधान आणि सात्विकता नांदो. नैवेद्य काय दाखवावा? तर आपल्या घरच्या परंपरेनुसार साधा सात्विक नैवेद्य दाखवावा. उदाहरणार्थ नारळ, केळी, खीर, गूळ, तांदळाचे पदार्थ, दूध, गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवू शकता. नैवेद्य मोठा असण्यापेक्षा भावना मोठी असावी. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपोत्कार काणी कुंडल मोतीहार. दिव्याला देखून नमस्कार. तिळाचे तेल कापसाची वात. दिवा जळो मध्यांतरात. दिवा लावला देवांपाशी. उजेड पडला तुळशी पाशी. माझा नमस्कार सर्व देवदेवतांपाशी. ऐक्य लक्ष्मी बैस बाजे. माझे घर तुला साजे. घरातली डापिडा बाहेर जाऊ दे. बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. घरातल्या सर्वांना सुख समाधान आणि उदंड आयुष्य लाभू दे. मनोभावे प्रार्थना करत नैवेद्यम समर्पयामी असं म्हणत देवाला नैवेद्य अर्पण केला. दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील मुलांनाही कणकेच्या दिव्याने ओवाळण्याची परंपरा आहे. दिवा हा प्रकाश, मंगलता
आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे मुलांच्या आयुष्यातही नेहमी सुख, आरोग्य, समृद्धी आणि सकारात्मकतेचा प्रकाश राहावा अशी मनोभावे प्रार्थना करावी. मुलांना अष्टगंध, हळदी, कुंकू, अक्षता लावून कणकेच्या दिव्यांनी ओवाळून घ्यावे आणि गोड काहीतरी खायला द्यावे. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे आज आपण दीप अमावस्येची पूजा मनोभावे करून घेतली. दिव्यांच्या या प्रकाशाने आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी नांदो हीच दीपज्योती चरणी प्रार्थना. तुम्हालाही दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला असे घरगुती, पारंपरिक आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेले व्लॉग आवडतात का? आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्लॉग तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्लॉगमध्ये. तोपर्यंत मजेत राहा, काळजी घ्या. टाटा, बाय बाय.